नमस्कार, मी तुषार रुपनवर न्यूज 18 लोकमतच्या वेब एक्सप्लेनरमध्ये आपलं स्वागत करतो। सध्या राज्यामध्ये महायुती सरकारला पूर्ण आणि स्पष्टपणे बहुमत मिळालेलं आहे आणि या महायुती सरकारचा कालावधी 26 तारखेपर्यंत संपुष्टात येतो। सर्व ठिकाणी चर्चा सुरू झालेल्या आहेत, गावांमध्ये, वस्त्यांमध्ये, वाड्यांमध्ये, की आता 26 तारखेनंतर नेमकं काय होणार। 26 तारखेनंतर रात्री 12 वाजता राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागणार का? जी राष्ट्रपती राजवट 2019ला लागली होती, ती राष्ट्रपती राजवट पुन्हा 2024ला लागणार का? तर तेच आपण प्रेक्षकांना माहिती सांगणार आहोत। राष्ट्रपती राजवट नेमकी लागती कशी आणि आता 2024च्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर आणखी 48 तास सरकारसाठी आहेत आणि जर या 48 तासामध्ये मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली नाही, नवं सरकार स्थापन झालं नाही, तर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागणार का? तर ह्याचं उत्तर आहे नाही। राज्यामध्ये 2 दिवसानंतरही जर सरकार स्थापन झालं नाही तरीही राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागणार नाही, तशी कायद्यामध्ये तरतूद आहे। प्रेक्षकांना, न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना आपण सांगणार आहोत, विधिमंडळातल्या खात्रीलायक सूत्रांकडून जी आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे त्या माहितीनुसार यापूर्वी सरकारमध्ये प्रामुख्याने 2004चा कालखंड असेल, 2009चा कालखंड असेल किंबहुना 2014चा कालखंड असेल, या 3 कालखंडांमध्ये प्रामुख्याने आता जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती या 3 कालखंडांमध्ये होती आणि या तिन्ही कालखंडांमध्ये सरकारचा पूर्ण कार्यकाळ झाल्यानंतरही या ठिकाणी नवं सरकार स्थापन झालं नव्हतं। सुरुवातीला आपण या कालखंडावरती नजर मारणार आहोत। 2004ला नेमका कालखंड संपल्यानंतर किती दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती, सरकार नेमकं कधी स्थापन झालं होतं, तर आपण पाहणार आहोत। 10वी विधानसभेची मुदत 19 ऑक्टोबर 2004 रोजी संपली होती आणि 11व्या विधानसभेतील नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी हा 1 नोव्हेंबरला पार पडलेला। म्हणजे साधारणतः 11 दिवसांनंतर आपल्याला नवं सरकार स्थापन होताना पाहायला मिळालं होतं। नव्या सरकारचे मुख्यमंत्री आपल्याला 2004 मध्ये 11 दिवसानंतर आपल्याला शपथ घेताना पाहायला मिळाले होते। मात्र तरीही 11 दिवस राज्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रपती राजवट लावण्यात आली नव्हती। त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रामुख्याने 2009चा कालखंड पाहणार आहोत। 2009 मध्ये 11व्या विधानसभेची मुदत 3 नोव्हेंबरला संपली होती आणि 12व्या विधानसभेसाठी 2004ला शपथविधी होणं अपेक्षित होतं। 2004ला सरकार स्थापन होणं अपेक्षित होतं। राज्यपालांनी 2004ला सरकार स्थापन करणं अपेक्षित होतं। मात्र प्रत्यक्षामध्ये 7 नोव्हेंबर 2009 रोजी नव्या सरकारचा आपल्याला या ठिकाणी सरकार स्थापन होताना पाहायला मिळालं, नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेताना पाहायला मिळाली। त्यामुळे 2004चा कालखंड असेल किंवा 2009चा कालखंड असेल, या दोन्ही कालखंडांमध्ये प्रामुख्याने 7 ते 11 दिवसांचं आपल्याला अंतर असल्याचं पाहायला मिळतंय। तर या 2 कालखंडांमध्ये आपल्याला राज्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रपती राजवट लागल्याचं पाहायला मिळालं नाही। त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रामुख्याने 2019चा कालखंड पाहणार आहोत। 2019 मध्ये प्रामुख्याने 9 नोव्हेंबर 2019 रोजी 13व्या विधानसभेची मुदत संपली होती। मात्र प्रामुख्याने 9 नोव्हेंबरला ही मुदत संपल्यानंतरही राज्यामध्ये नवं सरकार स्थापन नव्हतं झालं। हे सरकार स्थापन झालं तब्बल 28 नोव्हेंबरला। म्हणजे साधारणतः नव्या सरकार स्थापनेसाठी 19 अधिक दिवस मोजावे लागले आणि त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली, नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होताना पाहायला मिळाला। त्यामुळे 2004 असेल, 2009 असेल किंवा 2000 प्रामुख्याने 14 असेल, या 3 कालखंडांमध्ये आपल्याला हा प्रकार पाहायला मिळाला। त्यानंतर 2019 मध्ये देखील आपण पाहिलं असेल तर तीच परिस्थिती आपल्याला राहिल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आपण पाहत असाल तर प्रामुख्याने 2004 असेल, 2009 असेल, 2019 असेल, या 3ही कालखंडामध्ये प्रामुख्याने नवं सरकार स्थापन होण्यासाठी सरकारचा कालावधी संपल्यानंतर 7 दिवस, 9 दिवस, 11 दिवस असा अधिक काळ गेल्यानंतर सरकार स्थापन झालं। मात्र या काळामध्ये कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रपती राजवट लागली नाही। आता देखील महाराष्ट्र राज्यामध्ये तीच परिस्थिती आहे।
सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, या दोनपैकी महायुती या आघाडीला स्पष्टपणे बहुमत मिळालेलं आहे। महायुती सरकार स्थापन कधी करेल या संदर्भातल्या चर्चा या आपल्याला गावखेड्यापासून ते शहरी राजकारणामध्ये सध्या चर्चेचा आणि या विषयाचा केंद्रबिंदू आहे। मात्र 26 तारीख ह्या सरकारचा आपल्याला अंतिम दिवस असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र 26 तारखेनंतर जर 3 पक्षांमध्ये एकमत झालं नाही, 3 पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासंदर्भात अजूनही एकमेकांवरती दावे केले जातात। 3 पक्षांमध्ये प्रामुख्याने भाजपा हा सध्या मोठा पक्ष आहे। भाजपा पक्षाकडे 132 पेक्षा जास्त आमदार आहेत। त्याचप्रमाणे त्यांना समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदारांची देखील संख्या आहे। मात्र दुसरीकडे जे विद्यमान मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आता जवळपास 57 जागा मिळालेल्या आहेत, किंबहुना त्यांना समर्थन देणाऱ्या काही अपक्ष आमदारांची देखील संख्या आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याला मात्र या ठिकाणी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले आमदार किंवा प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं या संदर्भातली वक्तव्ये समोर येतात। मात्र तुर्तास प्रश्न आहे, मुख्यमंत्री भाजपाचा होणार की मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार? शिवसेनेच्या काही नेत्यांकडून दावा केला जातोय की मुख्यमंत्री आमचाच व्हावा। मात्र दुसरीकडे भाजपा हा महायुतीतला मोठा पक्ष आहे। भाजपाच्या जागा देखील जास्त जिंकून आलेल्या आहेत आणि भाजपाच्या प्रत्येक आमदारांची, प्रमुख नेत्यांची, किंबहुना विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांनी देखील काही वेळापूर्वी सांगितलं की महायुतीमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री असेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हावा या संदर्भात आमची देखील इच्छा आहे। मात्र या संदर्भातला निर्णय भाजपाचं पार्लमेंटरी बोर्ड घेताना पाहायला मिळणार आहे। उद्या भाजपाच्या गटनेत्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये सुरुवातीला भाजपाचे केंद्रीय निरीक्षक या संदर्भामध्ये भाजपाचा गटनेता निवडतील। गटनेता निवडल्यानंतर गटनेता प्रामुख्याने राज्यपालांना सत्ता स्थापनेसंदर्भातला दावा करताना पाहायला मिळणार आहेत। ह्या झाल्या तांत्रिक गोष्टी, ह्या झाल्या नेमकं कसा शपथविधीचा कार्यक्रम असेल, ही झाली टाइमलाईन। मात्र 26 तारखेपर्यंत ही टाइमलाईन जर पूर्ण झाली नाही तर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागणार का? तर राज्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रपती राजवट लागणार नाही। 26 तारखेनंतर सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यामध्ये आपल्याला काम करताना पाहायला मिळू शकतात। मात्र सध्याचा जो प्रश्न आहे तो मुख्यमंत्री पदावरून प्रामुख्याने भाजपा असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, ह्या 3 पक्षांमध्ये सध्या चर्चेचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे। प्रामुख्याने या महायुतीचं ज्यांनी संघटन केलं ते म्हणजे भाजपाचे प्रमुख नेते अमित शहा। जेव्हा मुंबईच्या दौऱ्यावरती होते, मुंबईमध्ये त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं की महायुतीचा विजय झाल्यानंतर, निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा भाजपा असेल, या 3 पक्षांच्या प्रमुख नेत्यांची आम्ही बैठक घेऊ आणि त्यानंतर ठरवू नेमका मुख्यमंत्री कोण असणार। त्यामुळे मुख्यमंत्री पदावरचा फैसला येत्या काही तासामध्ये, येत्या काही दिवसामध्ये होऊ शकतो। मात्र 26 तारखेपर्यंत जरी हा फैसला झाला नाही तरीही राज्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रपती राजवट लागणार नाही।